जवळीक मैत्रीचा न साधता त्यांना आपल्यापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना थोडंसं टाकून बोलून आपल्याशी जास्त त्याला जवळीकता न करता ह्या काय बाबी आम्ही या प्रशिक्षणामध्ये घेतलेल्या आहेत. आणि दुसऱ्या म्हणजे शोषण आहे, विद्यार्थ्यांचं शोषण कशा पद्धतीने केलं जाते. त्यानंतर मेंदूतून होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हालचाली येतात, उदाहरणार्थ समोरची बाजू असेल, थोडक्यात सांगा मला थोडक्यात. तर अशा प्रकारे प्रशिक्षण एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व आपल्या ट्रेनर लोकांनी घेतलेले आहे. पण त्याच्यामधून सुद्धा एक आमची एक अशा प्रकारचे खंत सुद्धा आहे की या 4 दिवसामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी चाललेलं आहे. इथं मायक्रो टीचिंगचं जे टेक्निक्स आहे ते आपल्याकडे उपलब्ध नाही. इथं फक्त काय की म्हणजे त्याला फक्त टीचिंगच चालायचं आहे, हे टीचरसोबत नाही, टेक्निक साहित्य नाही सोबत. कुठल्या प्रकारची कुठली पाठी दाखवली या हे फक्त पहिल्या दिवशी जे फक्त मेंदू सुरुवातीला सांगत आहे शेवटच्या दिवशी फक्त सांगत आहे. आता पण आम्हाला कुठली क्लिप म्हणजे असं दाखवली नाही. लाईटमुळे झाला असेल तो प्रॉब्लेम. पण जेवढ्या तुमच्या क्षेत्रामध्ये पाहिजे तेवढे झालेले आहे. लाईट सगळ्या लाईट दाखवलेले मेन नाही, लाईट आले सगळे दाखवायचे म्हणजे फिल्म वगैरे ते सगळं दाखवायचं. हां आता याचा काय फायदा होतो, आता काय फायदा झाला कसा? हे इम्प्लिमेंट होईल आता, याची अंमलबजावणी होईल वर्गावर शाळेमध्ये. ओके, सिट डाऊन प्लीज. इकडे लेडीज मधून काय काय सुविधा काय काय असल्या पाहिजे? शैक्षणिक साहित्यामध्ये काय काय येतं मला सांगा. बसा बस आलं लक्षात माझ्या. हां, लेडीज मधून काय समजलं? पटकी असा फायदा होईल. हो, सिट डाऊन प्लीज.